हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन सायन्स 1 स्टँडर्ड 10 लेक्चर नंबर आहे 15. लेक्चर नंबर 14 मध्ये आपण रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन याची डेफिनेशन बघितली होती आणि फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन या टॉपिकला आपण सुरुवात केली होती. त्यातले दोन फॅक्टर आपण लक्षामध्ये घेतले होते. एक होता नेचर ऑफ द रिॲक्टंट. रिॲक्टिव्हिटी ऑफ द रिॲक्टंट कॅन अफेक्ट द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन हा मुद्दा आपण डिस्कस केला होता. आणि दुसरा होता द साइज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट आल्सो अफेक्ट द रेट ऑफ द रिॲक्शन. स्मॉलर इज द साइज ऑफ द पार्टिकल of the reactant, greater will be the surface area available for the reaction and greater is the rate of reaction असं आपण म्हटलं होतं. आणि म्हणून सांगितलं होतं की लॅबॉरेटरीमध्ये नेहमी पावडर्ड केमिकल्स वापरा. मोठ्या आकाराचे केमिकल्स हे लॅबॉरेटरीमध्ये वापरायला नको, कारण रेट ऑफ रिॲक्शन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द साइज ऑफ द पार्टिकल. जेवढा साइज ऑफ द पार्टिकल कमी असेल तेवढा रेट ऑफ द रिॲक्शन जास्त असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. दोन फॅक्टर्स लास्ट पिरियडमध्ये आपण बघितले होते. पुढले फॅक्टर्स आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहेत. कोणते आहेत पुढले फॅक्टर्स? द थर्ड फॅक्टर इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रेट ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. जेवढं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढा रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. एक रिॲक्शन बघा. कॅल्शियम कार्बोनेट व्हेन रिॲक्ट्स विथ अ हायड्रोक्लोरिक ॲसिड देन वी गेट कॅल्शियम क्लोराईड वॉटर विथ द लिबरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्शन घेतली की CO2 गॅस हा बाहेर पडतो. आता हा जो हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, हा हायड्रोक्लोरिक ॲसिड जर का कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतला तर तुम्हाला रिॲक्शन वेगाने झाल्याचं दिसेल आणि CO2 हा क्विकली बाहेर पडल्याचं दिसून येईल. याच्या उलट जर का तुम्ही डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इथे घेतला तरी पण CO2 बाहेर पडेल, पण स्लोली बाहेर पडल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे बघा, कॉन्सन्ट्रेटेड HCl घेतल्यावरती भरपूर आणि वेगाने CO2 बाहेर पडतोय. डायल्यूट HCl घेतल्यावर कमी आणि स्लोली CO2 बाहेर पडतोय. याचाच अर्थ काय? इफ द कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणूनच आपण सांगितलं की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. काय बोललो बघा आपण? कॅल्शियम कार्बोनेट हा डायल्यूट HCl सोबत पण रिॲक्शन देतो, कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत पण रिॲक्शन देतो. पण डायल्यूट HCl सोबत स्लोली रिॲक्शन देतो आणि कमी CO2 बाहेर पडतो. कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत वेगाने रिॲक्शन देतो आणि जास्त CO2 बाहेर पडतो. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन वाढलं की रेट ऑफ रिॲक्शन सुद्धा वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. द नेक्स्ट फॅक्टर आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. रेट ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. आता कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन समजा आपल्याला बघायचं आहे. CaCO3 गिव्स CaO प्लस CO2 ही रिॲक्शन आहे. जर का आपण विदाउट हिटिंग रिॲक्शन करायचा प्रयत्न केला तर डिकम्पोजिशन होत नाही, CO2 बाहेर पडत नाही. पण जर का तीच रिॲक्शन आपण हाय टेम्परेचरला केली, हीट केल्यावरती, तर डिकम्पोजिशन झाल्याचं तुम्हाला दिसेल आणि CO2 बाहेर पडतो. आता CO2 बाहेर पडला आहे कसं समजायचं? तर तो जो काही गॅस मिळेल त्याला लाईम वॉटरमधनं पास करा, म्हणजे ॲक्वियस कॅल्शियम हायड्रॉक्साईड. लाईम वॉटर म्हणजे काय आहे? ॲक्वियस कॅल्शियम हायड्रॉक्साईडमधनं तुम्ही पास करा CO2ला, ते तुम्हाला मिल्की झाल्याचं दिसून येईल. पहा, कॅल्शियम कार्बोनेट रूम टेम्परेचरला डिकम्पोज होत नाही, रूम टेम्परेचरला CO2 बाहेर पडत नाही. त्याच कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यावर तो डिकम्पोज पण होतो आणि CO2 पण बाहेर पडतो. म्हणजे ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. म्हणजेच रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. काय दिलंय पहा? CaCO3 विदाउट हिटिंग नो डिकम्पोजिशन नो CO2. CaCO3 when heated decomposes quickly to give CO2 and this CO2 term lime water milky. नेक्स्ट फॅक्टर आहे कॅटलिस्ट. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. बरेचदा आपल्याला असं दिसून येतं वर्गामध्ये की शिक्षक नसताना त्यांनी तुम्हाला सांगितलं चला अभ्यास करा, आणि शिक्षक वर्गातनं चालले गेले तर तुम्ही अभ्यास करत नाही. पण तेच जर का शिक्षक वर्गात थांबून त्यांनी जर का म्हटलं चला अभ्यास करा तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करता.
म्हणजे शिक्षकाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास करता. शिक्षक स्वतः अभ्यास करत नाही आहे, पण शिक्षकाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही अभ्यास चांगला करता आहात. याचा अर्थ टीचर हा तिथे कॅटलिस्ट म्हणून काम करतोय. टीचर हा स्वतः रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही आहे, अभ्यासामध्ये भाग घेत नाही आहे, पण तुमच्या अभ्यासाचा वेग मात्र टीचर वाढवतोय. म्हणजे टीचर त्या ठिकाणी कॅटलिस्टचं काम करतोय. तर व्हॉट इज कॅटलिस्ट? तर कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स आहे. कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स हुज प्रेझेन्स चेंजेस. ॲक्च्युली चेंजेसच्या ऐवजी इन्क्रीजेस हा पण शब्दप्रयोग चालतो. व्हॉट इज कॅटलिस्ट? इट इज द सबस्टन्स whose presence increases the rate of the reaction but itself does not undergoes chemical change. कॅटलिस्ट हा असा पदार्थ आहे जो रेट ऑफ द रिॲक्शन वाढवणार, पण स्वतः मात्र केमिकल चेंजमध्ये भाग घेणार नाही. जिथे एखादी रिॲक्शन होत नसेल तर ती रिॲक्शन वेगाने घडवण्याचं काम कॅटलिस्ट करेल. जी रिॲक्शन स्लो होत असेल ती रिॲक्शन फास्ट करण्याचं काम कॅटलिस्ट करेल. कॅटलिस्ट स्वतः मात्र स्वतःमध्ये कुठलाही केमिकल चेंज होऊ देत नाही. तो रेट ऑफ रिॲक्शन वाढवण्याचं काम करतो. म्हणजे कॅटलिस्टच्या डेफिनेशनमध्ये दोन शब्द यायला पाहिजेत. whose presence increases the rate of reaction and it does not undergoes chemical change. Itself does not undergoes chemical change. उदाहरण बघा. समजा पोटॅशियम क्लोराईड घेतला. या पोटॅशियम क्लोराईडला आपण हीट केलं, तर हीट केल्यानंतर तो डिकम्पोज होईल, ऑक्सिजन मिळेल, पण ही रिॲक्शन स्लो झाल्याचं दिसून येतं. बघा, पोटॅशियम क्लोराईड व्हेन हीटेड it decomposes to give potassium chloride with the liberation of oxygen gas, but this reaction takes place slowly. आता हीच रिॲक्शन जर का तुम्ही MnO2 च्या प्रेझेन्समध्ये केली तर तुम्हाला ती रिॲक्शन वेगाने झाल्याचं दिसतं. स्वतः MnO2 भाग घेत नाही आहे. ज्या KClO3चं डिकम्पोजिशन स्लो होत होतं हीट केल्यावर सुद्धा, त्याच KClO3चं डिकम्पोजिशन फास्ट होणार आहे. कोणामुळे? कोणाच्या उपस्थितीमध्ये? MnO2 च्या. म्हणजेच MnO2 काय म्हणून काम करतोय? तर कॅटलिस्ट म्हणून काम करतोय. डिकम्पोजिशन ऑफ KClO3 इज स्लो व्हेन हिटेड, बट द डिकम्पोजिशन ऑफ KClO3 टेक्स प्लेस फास्ट इफ द सेम रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट लाईक MnO2. अजून एक एक्झाम्पल घ्या. हायड्रोजन परऑक्साईडचं जर का आपण रूम टेम्परेचरला डिकम्पोजिशन घेतलं तर वॉटर आणि ऑक्सिजन मिळतो, पण हे डिकम्पोजिशन होतं स्लो. आता तेच डिकम्पोजिशन जर का तुम्ही MnO2 च्या प्रेझेन्समध्ये केलं तर डिकम्पोजिशन जे आहे ते फास्ट झाल्याचं दिसून येईल. फास्ट डिकम्पोजिशन इथे होणार आहे. का? कारण कोणाच्या प्रेझेन्समध्ये तुम्ही करता आहात? कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये करता आहात. योगायोगांनी दोन्ही उदाहरणं कॅटलिस्टचे MnO2 चे झालेले आहे. असे भरपूर उदाहरण आहे. एक मागे एक उदाहरण तुम्हाला आलेलं आहे की ऑइल याच्यापासून आपण फॅट म्हणजे डालडा तयार केला होता. तर ऑइलचं कन्व्हर्शन फॅटमध्ये करणे याला हायड्रोजनेशन रिॲक्शन म्हटलं होतं आपण. बघा, आता ही जी हायड्रोजनेशन रिॲक्शन आहे ही केली जाते निकेलच्या प्रेझेन्समध्ये, आणि हा निकेल तिथे काय म्हणून काम करत असतो? कॅटलिस्ट म्हणून काम करतो. द कन्व्हर्शन ऑफ ऑइल इनटू फॅट, that is dalda, is called as hydrogenation. This reaction is carried out in presence of nickel. Here nickel acts as a catalyst. So all these are the factor which affect the rate of the chemical reaction. 5 फॅक्टर कोणते होते? क्विक रिवाइज. पहिला, नेचर ऑफ द रिॲक्टंट. रिॲक्टंटची रिॲक्टिव्हिटी ही रेट ऑफ रिॲक्शन वाढवण्यासाठी काम करत असते. साईज ऑफ द पार्टिकल, जेवढा साईज कमी तेवढा रेट ऑफ रिॲक्शन जास्त असतो. तिसरा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त रेट ऑफ रिॲक्शन जास्त, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शन आहे. टेम्परेचर, जेवढं टेम्परेचर जास्त रेट ऑफ रिॲक्शन जास्त, डायरेक्टली प्रपोर्शन आहे. कॅटलिस्ट हा रेट ऑफ रिॲक्शन वाढवण्याचं काम करतो, स्वतःमध्ये मात्र केमिकल चेंज होऊ देत नाही. ज्या रिॲक्शन कॅटलिस्ट नसताना स्लो होतात त्याच रिॲक्शन कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये फास्ट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर दीज आर द फॅक्टर्स विच अफेक्ट द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आता आपण लक्षामध्ये घेणार आहे. सम इम्पॉर्टंट पॉईंट्स. आपल्या शरीरामध्ये ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेस होत असतात त्या कंट्रोल करण्याचं काम किंवा त्यांना इन्क्रीज करण्याचं काम एन्झाईम करत असतो. म्हणजे एन्झाईम या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून काम करतोय. एन्झाईम इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजिओलॉजिकल प्रोसेसेस, फिजिओलॉजिकल रिॲक्शन.
या फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स जे आहे यांचा रेट वाढवण्याचं काम कोण करत असतं? एन्झाईम. दस एन्झाईम ॲक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट. दुसरा, पेरिशेबल फूडस्टफ जे आहे, आपलं अन्नपदार्थ जे आहे, हे अन्नपदार्थ खराब होण्याचा जो रेट आहे इट डिक्रीजेस विथ डिक्रीज इन टेम्परेचर. आपण आत्ताच बोललो होतो बघा की इफ टेम्परेचर इन्क्रीजेस रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस. जर का टेम्परेचर वाढलं तर अन्नपदार्थ खराब होण्याचा वेगसुद्धा वाढेल. मग उलट काय, जर का टेम्परेचर कमी केलं तर अन्नपदार्थ खराब होण्याची जी रिॲक्शन आहे ती स्लो झाल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून आपण काय करतो, हे जे अन्नपदार्थ आहे हे खराब होऊ नये म्हणून आपण त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. रेफ्रिजरेटरमध्ये टेम्परेचर कमी असतं म्हणजे अन्नपदार्थ खराब होण्याचा जो वेग आहे तो सुद्धा कमी झाल्याचं दिसून येतं आणि ते अन्नपदार्थ जास्त काळपर्यंत खराब न होता टिकून राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा काय वाक्य दिलेत आपण. रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ पेरिशेबल फूड स्टफ लोअर्ड ड्यू टू लो टेम्परेचर इन रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरमध्ये कमी असलेल्या टेम्परेचरमुळे जे पेरिशेबल फूडस्टफ आहे त्याच्या डिकम्पोजिशनचा रेटसुद्धा कमी झाल्याचं दिसतं. काय सांगितलं, रेफ्रिजरेटरमध्ये टेम्परेचर कमी, मग रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूडस्टफसुद्धा कमी. धिस मेंटेन द फ्रेशनेस ऑफ द फूडस्टफ. त्यामुळे अन्नपदार्थ चांगल्या परिस्थितीमध्ये राहतं अँड इट इज प्रिझर्व फॉर लॉंगर टाईम विदाऊट गेटिंग स्पॉईल. आणि खराब न होता त्याला आपण जास्त काळपर्यंत टिकवून ठेवू शकतो. लक्षात येतो पॉईंट हा. त्याच्यानंतर व्हेजिटेबल कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन वॉटर. इट इज द नेचर ऑफ रिॲक्टंट दॅट अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन. हे ऑइलचं नेचर आहे की ते व्हेजिटेबलसोबत लवकर रिॲक्ट होतं, लवकर कुक करतं त्याला, आणि वॉटर उशिरा कुक करतं. आणि म्हणून दिलं आहे व्हेजिटेबल कुक क्विकली ऑन ऑइल रादर दॅन वॉटर. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ओझोन लेअर आपलं संरक्षण करतं कोणत्या रेडिएशनपासून? अल्ट्राव्हायोलेट रेजपासून. सूर्य अल्ट्राव्हायोलेट रेज सगळीकडे टाकत असतो. जर का ओझोन लेअर नसती तर हे अल्ट्राव्हायोलेट रेज डायरेक्ट आपल्यापर्यंत पोचले असते, आपल्या शरीरावर पोचले असते, त्यांनी त्वचा भाजून तर काढलीच असती पण स्किन कॅन्सरचे प्रॉब्लेम्स वाढले असते. हे आपल्याला अतिशय कमी प्रमाणात दिसतात कॅन्सरचे प्रॉब्लेम. याचं कारण आहे एक लाईफ सेव्हिंग जॅकेट ओझोन लेअरचं त्या ठिकाणी असतं आणि ते अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्यापर्यंत पोचू देत नाही. काय दिलं आहे बघा, ओझोन लेअर प्रोटेक्ट द लाईफ ऑन द अर्थ फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स ऑफ द सन. काय काय दिलं आहे? पहिला, फिजिओलॉजिकल रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम एन्झाईम करत आहे, म्हणजे एन्झाईम कॅटलिस्ट म्हणून काम करत आहे. नंतर रेफ्रिजरेटरमध्ये टेम्परेचर कमी असल्यामुळे अन्नपदार्थ खराब होण्याचा वेगसुद्धा कमी होतो. ते जास्त काळपर्यंत फ्रेश राहतं आणि लवकर ते खराब होत नाही. व्हेजिटेबल ऑइलमध्ये लवकर कुक होतात, कशापेक्षा? वॉटरपेक्षा. आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनपासून आपला बचाव कोण करत असतं? तर ओझोन लेअर करत असतं. अशा तऱ्हेने या टॉपिकमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन लक्षामध्ये घेतलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? थँक्यू.